गुड मॉर्निंग. रात्रभर गेम खेळून आता झोपले का रे? ए उठा, सूर्य उगवताना बघायचं. चला रात्रभर गेम खेळून आता हे झोपलेले आहेत. बे बाहेरचं काय नजारा झाले खतरनाक. कार कबूतर खेळून खेळून भाऊ लोक झोपले 3 वाजता. हलवते का आपल्याला इथून फोटो झोप आली काय? निवांत गाडगोड झोपला तू. तुषार भाऊ काय करतात हे? तुषार भाऊ झाली का झोप? हे तुषार भाऊंच एकदम खतरनाक. बे मॅट्रो पे मॅट्रो. तर आता आपण बनवणार आहोत कॉफी. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता आपण कॉफी टाकलेली. ब्रश केला का? मी सगळं आणि उठायच्या नंतर खायचं. तुला 10 वेळा आवाज दिला तर उठायचं तू. थांब मी बघतो. हातानेच वाचावं लागणार त्याच्या. पाण्याची काम करते बरं. बाटला पाणी नाही लागत तुला? पाणी लागणार ना. बरोबर नीट ठेव. दूध पण टिकला असतं रे. मोबाईल दाखव की. शेट यावेळेस नागेश मानकरांना सल्ला देत आहे. सोम भाऊ हे साखर टेस्ट करत आहे. गॅस तयार झाला असं हवा खोल थोडी. आता तिनं कशात मागते नागेश फार हे याच्यात घे. हे तळायचं नाही ना? नाही नाही. परत मी ना पाणी ओतलं. 1,500चा सेट आणलेला आहे कपांचा. लागत असं सांगा तुम्हाला. देऊन टाक ना मंडळाला. 10 हे देऊन टाक. कप थोडी ती पडली. बघितला मग बोल मला तुम्हाला मंडळाला. आता हलवायला योग्य झाले बघ. आवाज होता. आता पिनर कशात मला ते लागले. खरं स्टीलचे पाहिजे. फुटणार नाही काय नाही. काय मुंग्या लागल्या का? तुम्ही कॉपी केली ना. तो आता काय करायला माहिती का? दूध त्याच्यात ओतून फक्त हे एकदम स्वच्छ तोंडात पित आहेत साखर. तुमच्या आईला ते सामान आणले तुम्ही.
तुम्हाला कामाला या ठिकाणी खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आपले दूध हे पूर्णपणे सांडलेले आहे. आणि टाकून गरम कर. पप्प्या तू पी, तुझ्या वाट्याची तेवढीच आहे पण एक होती ना पुढी शिल्लक. नाही संपली, तिने वाटलं. कॉफी जो काळाची कॉफी तयार झाला तर दूध आणायचं का इथून कुठून तरी? अहो घ्यावले आता काय आता सोहम दूध गेलं रे. मलाही अरे बटर काय रे? बटर नाल हे गोड आहे का? चाय भेटणार नाही पुढे घ्या नाही भाजायला कडक आहे. काय जायची स्वतः आपण बोटिंग करत चाललोय. बघू शकतो या ठिकाणी भैया कितना रुपए राइड है? 100 रुपये पर पर्सन. अरे पाय टाकतात ते. अच्छा, हमको सिखा रिया है. तर आता आपण बोटिंग करणार आहोत. गाईज पप्पू कुडके, आपले प्रमोद शेट आहेत, मयूर भाऊ आहेत आणि सोमकाळे. आता आपण बोटिंग करून वर आलोय. हे बघू शकता, अतिशय सुंदर असा हा एक्सपिरियन्स होता आजचा आमचा. या ठिकाणी आपले आचारी प्रमोद दादा महाबरे अंडा राईस करत आहेत.
इकडे आपले सेकंड आचारी कांदा आणि टोमॅटो कापत आहे मस्तपैकी. इकडे आपले नागेश दादा हे भात मिक्स करत आहेत. नागेश दादा कसं वाटतं तुम्हाला? एकदम फिलिंग ढगात आहे. सध्या तरी आम्ही आत्ता अंडा राईस खाण्याच्या मूडमध्ये आहोत. सो आपण अंडा राईस खाल्ल्यानंतर बोलूयात. सध्या तरी मला भूक लागलेली थोडी, तर आपण सकाळी मॅगी करणार होतो, कॉफी करणार होतो, बट पाणी आपलं दूध सांडल्यामुळं आमचा कॉफीचा बेस जो आहे तो फसलेला आहे. सो आपण आता अंडा राईस खाणार आहोत, तर त्याची तयारी चालू आहे सध्या. हे सोम भाऊ इकडं आपले अंडे अंडे सोलत आहेत. सोलत आहेत. सोम भाऊ कसं वाटतंय? एकदम अप्रतिम असा अनुभव 2 दिवसात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. पप्पू अरे 4 तुकडे कर ना त्याचे. अंड्याचा मर्डर करत आहे. तास केवढं मोठं. हा का? बघा कंपनी एवढं टाका बरं का. बघा बास का टाक टाक टाक. बास नाही अरे नको संपणार नाही. पप्पा संपणार नाही. टाक ना अजून पण कमी नको पडायला. कमी पडेल. कमी पडेल मला असं वाटते. हे मयूर भाऊ, काय आजच्या कॅम्पिंग मध्ये तुम्ही काय शिकलात? या ठिकाणी मी खूप काही शिकलेलो आहे. माझ्या 20-22 वर्षाच्या जीवनामध्ये माझं पहिलंच कॅम्पिंग आहे. यही नहीं, अभी और सुनिए. एक अतिशय उत्तम प्रकारे माझं फर्स्ट कॅम्पिंग आहे झालेलं आहे. काय अनुभव आलेलं सांगा जरा. अनुभव एकदम मस्त आलेला आहे. एक रात्रीचा मित्रांसोबत गप्पा गोष्टी एकदम कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. ते मला माझ्याकडे शब्द कमी पडतात ते व्यक्त करण्यासाठी. मला एकदम अनुभव एकदम मस्त आला. तर आता आपण थोडं टेस्ट करूया कसं झालंय. थोडं दे बरं. अंडा नको. सुटसुटीत झाला बघ गेला म्हणतात जी खतरनाक, एकदम खतरनाक. कोणता भात आहे? जिली पण वाडा. गॉगलवर टाकून तुम्हाला अंदाज आला असेल. अतिशय खतरनाक असे आपले मास्टर शेफ आणि हेल्पर म्हणून आपले काम करतात. 2 वर्ष झाले तुम्ही बघू शकता. कुठलाही आचार्य असून द्या त्यांना अतिशय मोलाचं असं सहकार्य करत असतात. नेहमी कांदा असेल, टोमॅटो असेल, लिंबू असेल हे कापून देण्याचं काम करतात. हे आपले सेकंड हेल्पर आहेत जे काही कामाचे नाही आहेत, फक्त हेल्परच्या नावाने. नाही, जे कुठलेही आचार्य असेल त्याच्या हाताची चव ओळखायची व खायचं काम करणार आहे. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. हे सोम भाऊ आहेत आणि हे बघू शकता तुम्ही. फक्त फायनल टचअपला येतात ते. हे खाल्लं काढू. दॅट इज द अंडा अंडा राईस. आव गाईस. अशा प्रकारे आपली अंडा राईसचे आगमन झालेले आहे. तयार होऊन सर्वांचे पोटाची भूक भागवण्यासाठी तयार झालेली आहे. नागेश भाऊ मानकर हे आता वाढत होते पण त्यांचा हात माग खेचला गेलेला आहे. ए नागू तिकडे थोडी तिकडे ठेव रे. हे शिगडी उचलून थोडी तिकडे. मयूर जा रे. थांब मला खालचं ते हे दे बरं, रुमाल दे बरं. एकदम भारी झालं, मस्त चालू आहे. नाद धनाट रुमाल कुठे? रुमाल घे ना सोम. इकडे इकडं तिकडे नाही सोम. पप्पू कुठे? काय कमी? एकदम बेस्ट क्वालिटी. सोम भाऊ, मयूर भाऊ, क्वालिटी. विशेष आभार प्रमोद दादा. महाप्रे. भाताचा आर्थिक तुटवडा जाणवलेला आहे. भात पूर्णपणे संपलेला आहे आर्थिक. आता आपण परत भात तयार करत आहोत. पूर्णपणे संपलेला आहे. आता भूक जास्त लागल्या कारणामुळे आपण परत भात करत आहोत. आता हे आपला कांदा परत कापला जात आहे. अंडा नाही आपण नाही का. हा फक्त आता अंडा नाही आहे आपल्याकडे, पण आपण खाऊ तसं थोडा भात उरलेला आहे. दोन दिले बघ तेवढं. ओपन करून टाकू.
दोनच खाणार आपण. सगळ्यांना भूक जास्त लागली होती त्याच्यामुळं राईस जे आहे ते संपलं होतं. आता पुन्हा एकदा आपले प्रमोद शेट परत बनवतात ते. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही राईस. ए अरे पत्रोळ्या बघ ना बाबा तू येते चहा यायला त्याचे. टाकून वर डायरेक्ट. लाईव्ह आता मी कुठं अरे तू दे इकडे मोबाईल तू इन्स्टा ओपन कर पुढे. लिंबू बिंबू वरून मारलं का माझा. अरे तू माझी तू टाकला म्हणून नाही वाटत. हे बघ माझ्या पायावर 4-4 रुपये हलव ना हात हलव ना. मयूर गाडी वळून घे पहिले. तर आजचा आपला हा कॅम्पिंग जो आहे तो सक्सेस झालेला आहे. सो आत्ता आपण हा जो व्हिडिओ आहे तो इथंच थांबवणार आहोत. बाकी तुम्ही बघू शकता पोरं सगळ्यांनी घरी जाण्यासाठी तयार झालेले आहेत. बाकी आजचा कॅम्पिंग कसं वाटलं तुम्हाला? एकदम अप्रतिम असा अनुभव होता. शूटिंग एकदम मस्त. राडा एकदम राडा. नागपूरच्या मार्गावर झाली सक्सेस. सगळं सक्सेस होत असतं. सक्सेस. फर्स्ट टाइम कॅम्प आणि फर्स्ट टाइम बोटिंग केल्यामुळे एकदम थ्रिलिंग असा अनुभव आलेला आहे. तर अशा प्रकारे आता आपण हा व्हिडिओ जो आहे तो थांबवणार आहोत. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.